विराज आता आपल्याला गोष्ट सांगतो. सांग बरं विराज. माझ्या गोष्टीचे नाव आहे त्याला खावला. त्याला खूप ताण लागली दमू लागला. मग एका झाड लावून बसला. मग त्याला एक मटका दिसला. त्या मटक्यावर जाऊन बसला. त्याच्या तोचीला पाणी येत नव्हता. मग कायल्या केली. मग समोरचे पडलेले खाले मटक्यात जाऊन टाकले. मग पल्प लावून टाकले. मग वर आलं पाणी. मग पोट बोलून पेला. मग लुवून गेला. माझ्या गोष्टीचं नाव आहे सकाळी गेला उडून. एक मोठं सरकार होतं. त्या 2 बेडकं राहत होती. त्याला 2 खांब दिसले. त्यांनी एक वेळ आणून त्याला बांधला आणि रका जीव लागले. हळूहळू खांब वर उडाला. त्यांना लक्षात आलं हे 2 खांब नाहीत, बघायचं पाय आहे ते 2. आणि परत पटापटा पाण्यात जीव उड्या टाकल्या आणि आपला जीव वाचला. मी त्याला सांगितलंय त्याला. माझ्या गोष्टीचं नाव आहे बुलबुल गावी. एका जंगलात मांजूला आणि माकड आणि उंदीला आत होते. त्यांनी कळवलं की शेल बनवायचे. माकडानं आणलं गुळ, उंदरानं आणलं गुळ, गहू आणि उंदरानं आणला गुळ. माकडाने गुळ आणला, उंदराने गहू आणला. माकडाने गुळ आणला आणि मागणीनं दूध आणलं आणि तू पेटवली. पातेल ठेवलं, गुळ टाकला, गहू टाकला. अगोदर दूध ओतलं, गहू टाकला, गुळ टाकला. ते शिजवली आणि मागणीला आणाली. आणि नदीवर अंगुलीला जातो तोवर तुम्हाला लष्ट येतो. आणि मागली म्हणते की म्हणालेली मागली मी झोपते. आणि गेल्यावर एक घास खाऊन बघितला. मग अजून खावतलं सगळी ती संपवली. आणि मागला नेऊन दिल्यावर जाग उठली आणि त्याच्यात खावा आणली आणि त्याला क्षीण नाही. मग काय झालं? नाही तर खीर कोणी खाल्ली? मग मांजरीने ते मान्य केलं का? नाही. मग त्याच्यानंतर काय झालं? माकडाने काय युक्ती चालवली? गागली घेऊन नदीवर गेले आणि माकड बसलं. बोल गावी बोल गावी गाय बोलायला नाही. आणि त्याला कुंडी बसला. पण गाठण कुंडी बसला. मी खाल्ली माकडाने म्हणजे काय म्हणाले? मांजरीला मदत केली, बाहेर काढल्याने काय म्हणाले? आणि तुझ्या